हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती याबाबतची जी नवीन रिक्रुटमेंट आली आहे 490 पदाकरिता, त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आणि बघा, ज्याही पद्धतीने आपल्याकडे नवीन नवीन नोटिफिकेशन्स आता येणाऱ्या काळामध्ये पाहावयास मिळतं, त्याची संपूर्ण तयारी कशी करायची आहे, त्याबाबतची संपूर्ण अपडेट्स आणि इम्पॉर्टंट वेळोवेळी दिले जाणारे जे रेग्युलर अपडेट्स असतात ते आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या चॅनलवरती पाहावयास मिळतात. म्हणूनच आजच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, सुद्धा टाईमली तुम्हाला अपडेट्स पाहावयास मिळेल. आता बघा, एक नुकताच आपल्याला एक कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती ज्यामध्ये टोटल 490 पदाकरितामध्ये ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलचे आपण समावेश केलेला आहे. याबाबतची आपण संपूर्ण माहिती जाणणार आहोत. काय आपला एक्झामिनेशन पॅटर्न राहणार आहे, कशा प्रकारचे एक्झामिनेशन डेट्स राहील, आणि याचं काय ऑफिशियल सिलेबस आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायची आहे. ओके, तर सर्वप्रथम आपला जो नोटिफिकेशन आहे याला आपण पहिले रीड करून घेऊया, ज्यामध्ये जी संपूर्ण माहिती आहे तुम्हाला, म्हणजे किती फीज आहे किंवा ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्याबाबतची तुम्हाला पाहावयास मिळतील. ठीक आहे, आता बघा इथे मी त्याला थोडा झूम करतोय जरा. ठीक आहे, ही नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे. गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरावयासाठी जाहिरात. ठीक आहे, ही नवीन नोटिफिकेशन आली आहे. ठीक आहे, त्याबाबतची जी पूर्ण माहिती आहे आता आपण या नोटिफिकेशनमध्ये बघतोय. ठीक आहे, तर यामध्ये सर्वप्रथम आता ज्याही विद्यार्थ्यांना इतर ब्रांचेसचे पाहायचे असतील, म्हणजे इतर संवर्गांसाठी आपल्या जे पोस्ट आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला किती पोस्ट आहेत ते तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही या टेबल चार्टमध्ये पाहू शकता. ठीक आहे, पण आपण प्युअरली इलेक्ट्रिकलची जर गोष्ट करतोय तर यामध्ये तुम्ही मेन्शन केलेलं आहे. हे बघा, अभियांत्रिकी गट क. ठीक आहे, म्हणजे 11 नंबरचा जो पोस्ट आहे अभियांत्रिकी गट क कनिष्ठ अभियंता विद्युत. ठीक आहे, याचा पे स्केलसुद्धा तुम्हाला दिलेला आहे आणि टोटल ज्या पोस्ट आहेत आता 12. बरेच विद्यार्थी या 12 पोस्टकडे पाहून डिमोटिवेट होतात आणि म्हणतात की सर किती जागा आलेल्या आहेत, की फार कमी जागा आहेत, आपण कशी तयारी करायची. मी अजूनही सांगतो, जे हे विद्यार्थी सेंट्रल आणि स्टेटसाठी तयारी करत असतात, सोबतच याही परीक्षेचा तुमचा तयारीचा एक जो अभ्यास आहे आणि तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ही तुम्हाला तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. कारण की बरेच विद्यार्थी अशा पोस्ट, आता बघा या 12 तर पोस्ट भरणार आहेतच, तुम्ही नाही तर तुम्ही दुसरं तरी या परीक्षेसाठी तुम्हाला, म्हणजे या परीक्षेसाठी तरी तयारी करेलच. ठीक आहे, तर तुम्हाला या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे किती पोस्ट आहेत याबाबतची चर्चा करण्याऐवजी याचा काय सिलेबस आहे आणि काय नोटिफिकेशन आहे ही तुम्हाला पूर्णपणे माहीत करून घ्यायची. ठीक आहे, त्यामध्ये सिव्हिलसाठी सुद्धा 58 पोस्ट आहे. ठीक आहे, यांत्रिकीसाठी मेकॅनिकलसाठी टोटल 8 पोस्ट आहेत. ओके, आणि इतर जे आपल्याकडे पोस्ट आहेत त्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, आता आपण स्क्रोल डाऊन करूया याला आणि काही काही जे इम्पॉर्टंट की पॉईंट्स आहेत त्या नोटिफिकेशनचे ते पाहून घेऊया. ठीक आहे, तर सर्वप्रथम जे आहेत ना, यामध्ये काय केलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक 10/6/2025 म्हणजे 10 बघा जून 2025 पासून स्टार्ट आहे. ठीक आहे, ते कधीपर्यंत म्हटलेलं आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक. ठीक आहे, तर ते किती आहे, 3 जुलै 2025 हे लक्षात ठेवा. ठीक आहे, फायनल जो लास्ट पेमेंट आहे ही सुद्धा डेट ही आपली कॉमनच आहे. ठीक आहे, म्हणजे 3 जुलैपर्यंत आहे, 10 जूनपासून सुरू होणार, म्हणजे आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे. पण तरी तुम्हाला एक वेळ देईल, मी तुम्हाला सांगेल की कमीत कमी 2 ते 3 दिवस ही पूर्ण नोटिफिकेशन समजून नंतरच फॉर्म फिलअप करा. बरेच विद्यार्थी चुका करतात, त्यांची साईनसुद्धा असो किंवा त्याच्यामध्ये फोटो अपलोड करताना चुका म्हणा किंवा त्याच्यामध्ये आपल्याकडे बेसिक डिटेल्स असतात, ह्या चुका तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांना पाहायला मिळतो आणि त्यांना परत फॉर्म भरावा लागतो, परत त्याची परीक्षेची फी भरावी लागतात. ठीक आहे, आता त्यामध्ये म्हटलेलं आहे की याचा एक्झामिनेशनचा जो हॉल तिकीट कधी येईल हे 7 दिवसाच्या आतमध्ये येईल. ठीक आहे, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक काय म्हटलेला आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात असेल. आता बघा, जवळपास आपल्याकडे महिना उरलेला आहे. ठीक आहे, या फॉर्म फिलिंगसाठी. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे जुलै जो आहे, जुलै स्टार्टपर्यंत आपण याची जी ही डेट आहे हे आपण हे करतोय, कन्सिडर करतोय फॉर्म फिलिंगची, बरोबर आहे. तर यानंतर आपल्याकडे हा 1 महिन्यानंतर एक जवळपास समजा 45 डेज जरी आपण कन्सिडर केले स्टँडर्ड, ठीक आहे, तरी जुलैनंतर येतो ऑगस्ट. ठीक आहे, लक्षात घ्या, जुलैनंतर ऑगस्ट. ठीक आहे, आणि सप्टेंबर हा मिड. ठीक आहे, तर मिनिमम तुमचा सप्टेंबर मिड किंवा सप्टेंबर एंडपर्यंतचा टार्गेट करून, म्हणजे कसं आहे, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्या 3 ते 4 मंथमध्ये मॅक्सिमम हे परीक्षा एक्झामिनेशन कंडक्ट होऊन जाईल. ठीक आहे, जरी आपण एक स्टँडर्ड टाईम धरला, ठीक आहे, तरी जुलै पर्यंत आपल्याला फॉर्म फिलअप करायची डेट आलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण अजून 45 दिवस कन्सिडर करा, म्हणजे जुलै आणि नंतर येतो ऑगस्ट. ठीक आहे, तर ऑगस्टच्या एंड किंवा सप्टेंबरच्या स्टार्टपर्यंत. ठीक आहे, म्हणजे जवळपास 3 ते 4 महिन्याच्या आत, मॅक्सिमम ही 3 ते 4 महिन्याच्या आतमध्ये एक्झामिनेशन होऊन जाईल. ठीक आहे, आता याच टार्गेटने जर तुम्ही अभ्यास करत राहाल तरच तुमचे हे जे बाकीचे टॉपिक्स आहेत तुमचे व्यवस्थितरित्या प्रिपेअर होईल. ठीक आहे, आता त्यामध्ये किती जागेचा वर्गनिहायचे कॅटेगरायझेशन केलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला मी दाखवते. बघा, औषध निर्माता टोटल पदेचं आता आहे 14 आहे. ठीक आहे, अक्षय किरण तंत्रज्ञ. ठीक आहे,
आणि नंतर आपण 11व्या नंबरचा जो हा कॅटेगरी आहे यासाठी एलिजिबिलिटी काय आहे हे पण आपल्याला पहिले पाहायची आहे. ठीक आहे, तर बघा कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर विद्युत इलेक्ट्रिकलसाठी टोटल पोस्ट आहेत 12. ठीक आहे, त्यासाठी ओपनसाठी जी आहे ती आहे 3 आणि टोटल पोस्ट आहेत आपल्याकडे 12. ठीक आहे, नंतर EBC झालं. ठीक आहे, SEBC इतर मागासवर्गीय झालं. ठीक आहे, आणि बाकी सगळं जागेचं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन तुम्हाला इथे पाहावयास मिळतं. ठीक आहे, महिलेसाठी बघा ओपनमध्ये सुद्धा एक जागा राखीव ठरवण्यात आलेली आहे. ठीक आहे, दिव्यांगासाठी एक पद आहेत. अशी टोटल आपल्याकडे 12 पदे आहेत कन्सिडरेशनमध्ये. ठीक आहे, आणि दिव्यांगासाठी एक 3 पोस्ट. ओके, आता यासाठी एलिजिबिलिटी त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकलची अभियांत्रिकी शाखेची पदवी. ठीक आहे, पदवीचा अर्थ काय होतो, डिग्री. लक्षात ठेवा सर, इथे डिप्लोमा चालेल का नाही, इथे सरळ सरळ म्हटलेलं आहे की पदवी ती असते डिग्री. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची यामध्ये डिग्री हवी आहे. ठीक आहे, यामध्ये यांनी हे मेन्शन केलेलं नाही की किती पर्सेंटेजचा मिनिमम क्रायटेरिया वगैरे याच्यात काही दिलेलं नाही. S14चं तुमचं पे स्केल राहील. ठीक आहे, 38,600 पासून ते 1,22,800 रुपयापर्यंतचा पे स्केल रेंज आहे. ठीक आहे, तर हे इथपर्यंत तुम्हाला समजायला याची एलिजिबिलिटी डिग्री लागतं, इलेक्ट्रिकल डिग्री, आणि त्याच्यानंतर तुमचा जो टोटल पोस्ट आहे 12 आहेत. ठीक आहे, तर ह्या नोटिफिकेशनला आपण स्क्रोल डाऊन करूया. बाकी पोस्ट आहे तुम्ही याला तुमच्या PDF मधून तुम्हाला पाहावयास मिळतील. ठीक आहे, परीक्षा शुल्क किती आहे, ओपन कॅटेगरीसाठी जो आहे 1,000 रुपयाची फीज आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 900 रुपये. ठीक आहे, वस्तू व सेवा कराचा म्हणजे GST इन्क्लुडेड. ठीक आहे, GST इन्क्लुडेडच आहे आणि फी नॉन रिफंडेबल राहणार आहे. क्लिअर झालं. ठीक आहे, इथपर्यंत समजायला आलं. वयोमर्यादेसाठी जो आपल्याकडे स्टँडर्ड रूल असतो, ठीक आहे, महाराष्ट्राचा GR आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळेल. ठीक आहे, त्यामध्ये एज रिलॅक्सेशनसुद्धा त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मुक्त विद्यापीठाची पदवी चालते नाही चालत याबाबतची संपूर्ण तुम्हाला माहिती यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आता बघा वयोमर्यादासुद्धा यामध्ये मेन्शन केलेली आहे. किमान कमीत कमी आपल्याकडे 18 आहे. ठीक आहे, खुल्यासाठी 38 आहे, मागासवर्गीयसाठी 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 43 पोस्ट आहेत आपल्याकडे. ह्या कमाल वयोमर्यादा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याकडे एज रिलॅक्सेशनसुद्धा देण्यात आलेलं आहे. ओके, क्लिअर झाला हा नोटिफिकेशन. निवड पद्धत आता बघा तुमच्याकडे याची एक्झामिनेशन होणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आहे. जनरली TCS कंडक्ट करते. ठीक आहे, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ हे ईमेल किंवा SMS द्वारे कळवण्यात येईल. ठीक आहे, तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेबसाईटवरती प्रसिद्धीस देऊन माहिती कळवण्यात येईल. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळास भेट देणे आवश्यक राहील. ठीक आहे, आणि पदास आवश्यक असलेली अर्हता व अनुभव शिथिल केला जाणार आहे. रिलॅक्सेशन त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, मिनिमम 50% तरी तुम्हाला आणावे लागतील आणि नॉर्मलायझेशन होईल जर आपल्याकडे मल्टिपल एक्झामिनेशनच्या शिफ्ट्स होतात तर. ठीक आहे, क्लिअर झालं. ह्या गोष्टीला घेऊन निवड पद्धत म्हणजे तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट होणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा पूर्ण ही नोटिफिकेशन दिलेली आहे, त्याबद्दलचे महत्त्वाचे डेट्स तुम्हाला सांगण्यात आलेले आहे. ते पूर्ण नोटिफिकेशन तुम्ही पाहून घ्या. मी त्याचा आता सिलेबस तुम्हाला सांगतो आहे. ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी काय काय तुम्हाला माहिती करायची आहे, तर कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. तर ठीक आहे, आणि कुठल्या प्रकारे आपल्याकडे नॉर्मलायझेशन होतं त्याचा फॉर्म्युलासुद्धा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये हा तुम्ही बघू शकता खरं तर स्टँडर्डच असतो. ठीक आहे, आणि हे बाकी अदर कॅटेगरीजसाठी जे आहेत, ठीक आहे, जे फिजिकल टेस्ट वगैरे आहेत ना ह्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे. आता आपण आपल्या नोटिफिकेशनचा मेन कन्सर्न होता आपल्याकडे तो म्हणजे आपला सिलेबस. ठीक आहे, त्याबाबतची आपण चर्चा करणार आणि हा सिलेबससुद्धा ऑफिशियली त्यांनी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, एक्झाम ही जनरली 40-60% या कॅटेगरीमध्ये होते. एक्झाम पॅटर्नमध्ये काय 40%मध्ये जो आहे जनरली आपला नॉन टेक्निकल असतं आणि 60%मध्ये टेक्निकल चा जो सेक्शन आहे तो तुम्हाला विचारण्यात येतो. ठीक आहे, तर ऑफिशियल सिलेबसमध्ये काय आहे त्याबाबतची तुम्हाला संपूर्ण माहिती देतोच आहे. पण आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅबिनेटच्या ॲप्लिकेशनला आजच डाउनलोड करून ठेवा, कारण त्यावरती टेक्निकलचे आणि नॉन टेक्निकलचे पूर्ण डेडिकेटेड कोर्सेस तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, आता बघा KDMC. ठीक आहे, कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो ऑफिशियल सिलेबस आहे यामध्ये हे एवढे मुद्दे मेन्शन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, जनरल नॉलेज. ठीक आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. ठीक आहे, एनर्जी सिनॅरिओ, इलेक्ट्रिक सर्किट्स. आता इलेक्ट्रिक सर्किट्समध्ये आपल्याकडे 2 बायफर्केशन असतात, DC सर्किट झालं आणि AC सर्किट झालं. ठीक आहे, हे दोन्ही तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. इलेक्ट्रिकल मशीन्स, त्याच्यामध्ये AC मशीन झालं, DC मशीन झालं. ठीक आहे, 2 सेक्शन येतात, AC आणि DC. राईट, त्याच्यामध्ये AC मशीनमध्ये इंडक्शन मशीनपासून सिंगल फेज, 3 फेज हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. जरी त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही पण तुम्हाला मशीन्स म्हटलं की सगळे मशीन्स आले त्यामध्ये. ठीक आहे, पॉवर सिस्टीम आणि पॉवर कंडिशनिंग. आता बघा पॉवर कंडिशनिंग म्हणजे काय, जनरली पॉवर कंडिशनिंगमध्ये काय आहेत ना, पॉवर क्वालिटीचे क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, पॉवर क्वालिटीचे प्रश्न विचारले जातात. जनरली हा TCSमध्ये काय होतं, IBPS आणि TCSचा पॅटर्न जरा वेगळा येतो. ठीक आहे, तुम्हाला एक लक्षात ठेवा, जे प्रश्न पद्धती असतात ना या TCSमध्ये ही थोडा कॉन्सेप्च्युअल आणि थोडा डिटेल
काही असे वेगळेसे प्रश्न तुम्हाला पाहायचे मिळतात, म्हणून त्याची तयारी असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकल मेजरमेंट तुम्हाला दिलेलं आहे. लो टेन्शन डिस्ट्रीब्युशन सिस्टमचे तुम्हाला हा टॉपिक मेन्शन करण्यात आला आहे. HVAC आणि रेफ्रिजरेशन. ठीक आहे, आता बघा HVAC म्हणजे काय झालं. ठीक आहे, हा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन नव्हे. ठीक आहे, हा झाला हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग. हा कुठला टॉपिक येतो, हा आहे तो मेकॅनिकलचा. लक्षात घ्या, हा आहे तो प्युअरली मेकॅनिकलचा टॉपिक. ठीक आहे, तरी हा आपल्याकडे अवेलेबल आहे. हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंगमध्ये रेफ्रिजरेशन सिस्टमचे टाईपसुद्धा तुम्हाला प्रिपेअर करावं लागतात आणि पूर्ण रेफ्रिजरेशन तुम्हाला ते तयार करावं लागते. जनरली MPSCमध्ये सुद्धा मागच्या वेळी विचारण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं. फॅन्स अँड ब्लोअर झाला, अगेन मेकॅनिकलचा टॉपिक झालेला आहे. पंप्स अँड पंपिंग सिस्टीम, लाईटिंग सिस्टीम, लिफ्ट्स, पॉवर बॅकअप. आता हे सगळे युनिक टॉपिक झालेत, पण सिलेबस मात्र मी तुम्हाला सांगतोय कोर सिलेबसपेक्षा जरी थोडा वेगळा सिलेबस असला, जसं की आपल्याकडे हा एक फर्स्ट टॉपिक 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे, कन्सिडर केलं म्हटलं 5 ते 6 टॉपिक जरी आपल्याकडे वेगळे असले, जसं की एनर्जी सिनॅरिओज झालं. ठीक आहे, आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट जरी झालं, तरी तुमचा जो आहे कोर सिलेबसचा जो पोर्शन आहे तो आहे तो मशीन, पॉवर सिस्टीम आणि सर्किट. ठीक आहे, मेजरमेंट झालं, हे तर बेसिक्सच झालं तुमचं. एवढं तुमची जनरली तयारी असते, पण सोबतच तुम्ही याचीसुद्धा तयारी केली तर तुमच्या नक्की 12 पोस्टपैकी एक पोस्ट तुमची ही राहू शकते. ठीक आहे, रिझनिंग, इंग्लिश झालं, मॅथ्स, GK GSच्या प्रश्नसुद्धा तुम्हाला 40 ते 60% असे विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे टेक्निकलला वेटेज जास्त आहे आणि नॉन टेक्निकलला सुद्धा 40% असल्या कारणामुळे तुम्हाला तिन्ही गोष्टी प्रिपेअर करणं गरजेचं राहतं. ठीक आहे, तर हा होता कंप्लीट सिलेबस. ठीक आहे, आता याबाबतचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स कशा प्रकारचे राहिलेले आहे, काय तुम्हाला परीक्षा पद्धती राहणार हे तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, ज्याही विद्यार्थ्यांना डेडिकेटली KDMC कनिष्ठ अभियंता विद्युत ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी तयारी करायची असेल तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सॲप मला करू शकता. ठीक आहे, की सर येस वी आर इंटरेस्टेड. याबाबतची संपूर्ण इम्पॉर्टंट कोर्सेस, इम्पॉर्टंट टॉपिक वाईज जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि तुम्हाला जर कॅपिट्यूट्सवरती आतापर्यंत तुम्ही कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल करत तर आजच जॉईन करा, कारण की त्यावरती आपण डेली रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे डेली पोस्ट आपण प्रोव्हाइड करत असू, सो दॅट तुमची प्रॅक्टिस ही लवकरात लवकर आणि रोज कन्सिस्टंटली व्हायला हवी. ठीक आहे, तर आजच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, सुद्धा तुम्हाला टाईमली अपडेट्स त्यावरती सुद्धा पाहावयास मिळेल. ठीक आहे, तर या सिलेबससाठी कशा प्रकारे तयारी करायची, HVAC, रेफ्रिजरेशन, फॅन्स अँड ब्लोअर, पंप्स अँड पंपिंग सिस्टीम, कुठले सब टॉपिक्स आहेत याबाबतची तुम्हाला लवकरात लवकर मी माहिती देईल. आणि कुठले मेजर टॉपिक्स आहेत, असं नाही की तुम्हाला हे एवढे टॉपिक दिलेले आहे कुठल्याही रेफरन्स बुकमधून उचललेत आणि आपण तुम्हाला टाकलेले आहेत, असं आपण कधीही करत नाही आलेलं आहेत आतापर्यंत. जेही टू द पॉईंट आहे, जे ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तेच आपण टॉपिक डिस्कस करून घेऊ या नोटिफिकेशनमध्ये या सिलेबसमध्ये. ज्याही विद्यार्थ्यांना अजून अडचण असेल तुम्ही या नंबरला मला व्हॉट्सअप करून विचारू शकता. आणि जेवढे विद्यार्थी याच्या डेडिकेटेड बॅचसाठी इंटरेस्टेड असतील तर तुम्हाला या नंबरवरती तुमचं नाव, ठीक आहे, तुमचं एज्युकेशन, ठीक आहे, आणि टार्गेट कोर्स किंवा आपल्याकडे टार्गेट एक्झाम असं मला या नंबरला व्हॉट्सॲप करा. ठीक आहे, क्लिअर आहे. तर ह्यामध्ये जो कंप्लीट नोटिफिकेशन आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भरतीची जी अपडेट आहे ही आहे तुम्हाला पूर्ण समजायला आले असेल. जे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी आपल्याकडे पोस्ट आलेली होती, तर त्याबाबतची संपूर्ण अपडेट तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा पोहोचवा. आपल्या चॅनल कॅपिट्यूट्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा आणि इथे जे सेशन्स दिलेले आहेत तुम्ही त्याला पाहून तुमचे जे प्रिव्हियस सेशन्स आहेत त्यालासुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला दोन्ही कॅपिट्यूट्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsच्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही ते जाऊन तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. काही अडचण असल्यास आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. ओके, सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.